त्यानंतर पुढची बातमी सोलापुरातल्या सोलापूरमध्ये लव पाकिस्तान असे लिहिलेले फुगे विक्रीला आल्यामुळे खळबळ उडाली आहे। मुस्लिम बांधवांनीच फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यामुळे फुग्यांच्या आडून कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना, असा प्रश्न निर्माण झालाय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। सोलापुरात लव पाकिस्तानचे फुगे कुठून आले? धार्मिक तेढ वाढवण्यासाठी फुग्यांची विक्री करण्याचा डाव। दिवस होता आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा, पण त्याच दिवशी लव पाकिस्तान असं लिहिलेले फुगे सोलापुरात विक्रीला आले। सोलापुरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव बकरी ईदची नमाज अदा करत होते। नमाजासाठी आलेल्या लहान मुलांनी फुगे घेण्यासाठी विक्रेत्यांकडे गर्दी केली। त्याच वेळी काही मुस्लिम बांधवांना त्या फुग्यावर लव पाकिस्तान असं लिहिलेलं आढळून आलं। त्यानंतर मुस्लिम बांधवांनीच त्या फुगे विक्रेत्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। ये फुगे कहाँ से है, कहाँ से मैन्युफैक्चरिंग हुए, इसका पूरा जो डिटेल्स है वो हम निरीक्षक साहब को निवेदन में कहा है कि आप इसकी पूरी सखोल चौकसी करो और जो भी व्यक्ति ये कर रहा है उनके ऊपर NA से लगाओ, ऐसे हमारी मांगनी है। तो पुलिस साहब ने कहा है कि हमने उनकी तरफ से ही, पुलिस प्रशासन की तरफ से ही उस व्यक्ति पे गुनाह दाखिल हुआ है। तो मैं सभी लोगों से निवेदन करता हूं कि शांति बनाए रखें और अच्छे से अपने त्योहार मनाएं। पोलिसांनी या घटनेनंतर तिघांना ताब्यात घेतलंय। धक्कादायक म्हणजे शहरातल्या 2 ठिकाणी अशी फुगे विक्री झाल्याचं सांगण्यात येत आहे। अशा स्वरूपाचे मेसेजेस पसरवणारे कोण आहेत आणि कुणी हा प्लॅन केलाय किंवा काय याच्या मागे कुठलं षडयंत्र आहे किंवा कसं, या बाबतीत डिटेलमध्ये तपास पोलीस यंत्रणा करत आहे। यामध्ये एकूण 3 आरोपी अद्याप आपण अरेस्ट केलेले आहेत आणि यात कुठल्याही जाती धर्माचे आरोपी जरी असतील तरी पोलीस त्यामध्ये सक्तीची कारवाई निश्चित करेल। गेल्या काही दिवसात राज्यात धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न झालाय। कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अमळनेरला धार्मिक तणावाचे प्रकार झाले। विशेषतः जिथे सत्ता त्यांची नाही त्या ठिकाणी जातीय वातावरण करणं, दंगे होतात त्या भागामध्ये त्याच्या खोलात जाऊन चौकशी न करणं, या गोष्टी या ठिकाणी होतात। आता महाराष्ट्रातच बघितलं, अलीकडच्या काळामध्ये जातीय दंगली काही ठिकाणी झाल्या। कोल्हापूर शाहू महाराजांचं गाव, प्रागतिक विचाराचं गाव, तिथं दंगल झाली। एक वेगळं वातावरण तयार करणं, दहशतीचं वातावरण करणं, हे या ठिकाणी घडलं। याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणत्या स्थितीला महाराष्ट्रात पोचली याच्या संबंधीचे हा एक आपल्याला आता इकडे आलेला अनुभव आहे। या शक्तीला पाठबळ देणारे जे वक्तव्य आहे हे राजकीय नेत्याकडनं होत आहे। कधी ओवेसीकडनं होतात, कधी माननीय शरद पवार साहेबांकडनं होतात, कधी बंटी पाटीलकडनं होतात। शेवटी या लोकांना पाठबळ जर राजकीय मिळालं नाही तर यांची हिंमत नाही आहे। खरं तर सर्वच पक्षाने पाळलं पाहिजे की भारतामध्ये राहून पाकिस्तानचे गुणगान करणारे या शक्ती ज्या आहेत त्या उधळून टाकल्या पाहिजे, उद्ध्वस्त केल्या पाहिजे। पण देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार हे अशा शक्तीला शोधून काढेल आणि त्या जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापुरातल्या दंगलीनंतर हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत शांतता मार्च काढला। शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त एका मुस्लिम व्यक्तीनं शहरात मोफत सेवा दिली। खुद्द शाहू महाराजांनी त्याचं कौतुक केलं। औरंगाबाद पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड काजी गावात मुस्लिम बांधव विठ्ठलाच्या वारीत सहभागी झाले। टाळ मृदंगाचा गजर करत वारकऱ्यांच्या वारीवर मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। एकीकडे असा धार्मिक सलोखा जपला जात असताना दुसरीकडे मात्र धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतात। सोलापुरातल्या त्या अशिक्षित विक्रेत्याला फुगे कुणी आणून दिले? फुगे तयार करणारा मास्टरमाइंड कोण आहे? हे दंगली घडवण्याचं तर षडयंत्र नाहीये ना? पोलिसांनी याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।